सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना अभिमान आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे। त्या देण्याचं कारण आहे की पुण्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात असंख्य देशातून विदेशातून आपले स्थानिक लोक मिरवणुकीमध्ये सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभाग घेत असतात। तर यावर्षी जास्तीत जास्त कार्यकर्ते राज्य महोत्सवाला शुभेल अशा प्रमाणे गणेशोत्सव मोठ्या जोशात आणि उल्हासात करतील। आणि आपला मानाचा तिसरा गणपती असल्यामुळे दरवर्षी आपण धार्मिक पद्धतीचे वेगवेगळे देऊळ महल बनवत असतो। तर यावर्षी हिंदू धर्मातलं सर्वात पवित्र स्थान असे वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर बनवले। ते आपले एकदम युवक शुभंकर कांबळे व त्यांचे 30 सहकार्यांनी जवळजवळ 3 महिन्यापासून आपला देखवायची हे चालू केलेले आहे। 10 दिवस कार्यक्रम म्हणजे प्रत्येक दिवशी आपली सकाळ संध्याकाळ आरती असते, अथर्व शिष्य असतं, परत सत्यविनायक असतं, गणेश याग असतं आणि आपलं सामाजिक भान राखून आपण दरवर्षी ग्रामीण भागातील जे पीडितग्रस्त संस्था आहेत की ज्यापर्यंत सरकार किंवा लोक जाऊ शकत आहेत त्यात आपण दरवर्षी 5 संस्थेची निवड करतो आणि त्यांना आपल्या गुरुजी तालीम सन्मान पुरस्कृत करून दरवर्षी प्रत्येक संस्थेला 21,000चं मानधन देतो। त्याचप्रमाणे ज्यावेळेस रुग्णांना गरज लागते त्यावेळेस आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तातडीने जाऊन रक्तदान करतात। प्रत्येक ह्याच्यात कोरोना काळात आमच्या मंडळाने भरघोस कामगिरी केलेली आहे आणि असेच सर्व भाविकांचे गणेश भक्तांचे आशीर्वाद लाभवून आपली गणेश मूर्ती गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक जोरात चालू आहे।